सर्व नागरिकांनी देशकार्यात तत्पर राहणे काळाची गरज, तहसीलदार सुरेश वाघचौरे। पारशिवनी तहसील कार्यालयात 77वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। दिनांक 27 जानेवारी देशाच्या विकासात प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे असून सर्वांनी एकजुटीने देशकार्यात सहभागी होणे काळाची गरज आहे, असं प्रतिपादन तहसीलदार सुरेश वाघचौरे यांनी केले। पारशिवनी तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित 77वा प्रजासत्ताक दिन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे। त्या त्यागाची जाणीव ठेवून आजच्या पिढीने देशाच्या प्रगतीसाठी जबाबदारीने योगदान देणे आवश्यक आहे। केवळ सत्तेसाठी नव्हे तर देशहितासाठी कार्य करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। दरवर्षीप्रमाणे यंदाही पारशिवनी तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। तहसीलदार सुरेश वाघचौरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी हरिहर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बँड बाजासह सामूहिक रॅली काढली। देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणामुळे परिसर देशप्रेमाच्या भावनेने भारावून गेला। पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांना मानवंदना देण्यात आली। या प्रसंगी विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पारशिवनीतील गारपेट मैदानावर पार पडलेल्या शासकीय विभागांच्या क्रिकेट स्पर्धेत विजयी ठरलेल्या विभागास, वन विभागास संघास व उपविजेता ठरलेल्या होमगार्ड संघात चषक देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच मीसा काळात तुरुंगवास भोगलेल्या परिवारांचा व अग्निवीर म्हणून निवड झालेल्या विशेषांचा सत्कार करण्यात आला। या ध्वजारोहण समारंभात जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा भाजप रामटेक विधानसभा प्रमुख सुधाकर मेंघर, नगराध्यक्ष सुनीता प्रकाश डोमकी, उपनगराध्यक्ष दीपक शिवरकर, पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात, नगरपंचायत मुख्याधिकारी नितीन लुंगे, वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले, गट विकास अधिकारी सुभाष जाधव, नायब तहसीलदार दयाराम कुमरे तसेच विविध राजकीय सामाजिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचं संचलन व आभार प्रदर्शन राजेंद्र उबाळे यांनी केलं। यशस्वी आयोजनासाठी तहसील विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रामू काकडे, पारशिवनी।